काय सांगाल कागलमध्ये आणि विशेषतः सिद्धनेरलीमध्ये कोणाची हवा आहे? काय झालं, कागल तालुक्यामध्ये 3 गट एकत्र गेल्यात. राज्याचे कॅबिनेट मंत्री मुश्रीफ साहेब आणि आमचे नेते संजयबाबा घाडगे माजी आमदार आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समोरजी घाडगे. यामुळे काय हवा सगळी आमचीच आहे, त्यांच्या काय हवा नसणारच आहे. त्यामुळे काय बिंदास्त सीटा आमच्या 18 जोरच होणार आहेत. पण राजकीय विरोधक म्हणतात की ही लढाई खूप टफ जाणार आहे नाही, गटासाठी. असे काय होऊ शकत नाही. आम्ही अंदाज पूर्ण घेतलेला आहे कागद तालुक्यामध्ये 18 जोरच होणार 100%. अंदाज घेतलाय आणि काय चालू आहे सध्या? अंदाज घेतलाय म्हणजे नाही, आम्ही फिरतोय ना, ग्राउंड लेवलला फिरतोय ना. त्या ग्राउंड लेवलला पूर्ण कळतं येतं, कारण का प्रत्येक गावात गट मोठा आहेत ना. आज मुस्लिम गट मोठा आहे, राजगट मोठा आहे, बाबा गट मोठा आहे. त्यामुळे काहीच होऊ शकणार नाही असं काय. अच्छा, काय मुद्दे काय आहेत सध्या? मुद्दे म्हणजे आता गेल्या वेळी आमच्या सिद्धनेरमधनं सुयश अमरीशी घाडगे डबल पहिल्यांदा एकदा निवडून लढवली होती. आता परत डबल लढवली चालू आहे. म्हणजे परत एकदा त्यासाठी संधी मिळाल्या आणि भाजपच्या चिन्हावर आपण लढवत आहे. भाजपमधून आम्हाला उमेदवारी मिळाल्या आणि त्यांनी कामाचा अनुभव आहे. आणि त्यांचे पती अमरीश सिंह संजयबाबा घाडगे हे माजी शिक्षण सभापती होते जिल्हा परिषदचे आणि आता गोकुळचे विद्यार्थी संचालक आहेत. त्यांचा कामाचा अनुभव भरपूर आहे. त्यामुळे कामाच्या अनुभवावर आपल्या कागल तालुक्यामध्ये भरपूर कामं होतील. अच्छा, मध्यंतरीच्या काळामध्ये पदं असतात नसतात, पण घाटगे गटातले ज्यांचा आपण उल्लेख केला, संजय बाबा असतील किंवा अमरीश दादा, ते संपर्कामध्ये असतात की निवडणुकीसाठी? नाही, असं काय नाही. प्रत्येक गावाचा संपर्क आहे. आपला गट मोठा आहे. अच्छा, त्यामुळे प्रत्येक गावात संपर्क असल्याशिवाय गट मोठा होऊ शकत नाही. बरोबर. हे चुकीची आहे. लोकांचं म्हणणं हे चुकीचं आहे. म्हणजे विरोधकांचं म्हणणं हे चुकीचं आहे. सगळं विरोधकांचंच आहे बोलणं. हो, काय सांगाल 9 तारखेचा निकाल काय असणार? हे नाही, 18 जोरच जिल्हा परिषद आमचा भाजप आपला मुश्रीफ साहेब, संजय बाबा, राजे साहेब. काय लोक काय तुम्हाला इतका कॉन्फिडन्स काय? तेवढं आमच्या नेत्यांचं प्रेम आहे जनतेवरती, 3 नेत्यांचं. अच्छा, त्यासाठीच आम्ही म्हणतोय 100% आमचा.